brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रात सध्या आपल्याला दोन प्रकारचं वातावरण बघायला मिळतंय. एक म्हणजे जिकडे हीट वेव्ह बघायला मिळते, म्हणजे जिकडे आपल्याला उन्हाचे चटके लागतायत, इतकं वातावरण जे आहे ते तापलेलं आहे. आणि दुसरीकडे पाऊस पडण्याची चिन्ह जी आहेत तीही आपल्याला बघायला मिळतात. सो पुढच्या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात आपल्याला कुठे कसा अलर्ट बघायला मिळणार आहे, हवामान खात्यानं काय सांगितलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. हवामानाचा अंदाज नेमका काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर आपण सुरुवात करूयात. अर्थातच येणाऱ्या या 2 ते 3 दिवसांमध्ये कुठे कशा प्रकारे काय अलर्ट देण्यात आलेला आहे, कुठे हीट वेव्ह असणार आहे, कुठे पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे. सो ते आपण थोडंसं समजून घेऊया. आता तुम्ही हा मॅप जर बघितलात तर इथे तुम्हाला काही ठिकाणी हे टेम्परेचर थर्मोस्टॅटची साइन जी आहे ती दिलेली आहे. त्याचा अर्थ असा होतो की इथे हीट वेव्ह आहे, म्हणजे इथे ऊन जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे जिथे जिथे ही साइन दिलेली आहे. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर थंडर स्टॉर्मची साइन आहे, लाइटनिंगची साइन आहे आणि त्याचा असा अर्थ होतो की तिथे कदाचित पाऊस पडू शकतो. आता या मॅपमध्ये आपण जर बघितलं तर पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई या भागामध्ये आपल्याला ऊन जे आहे ते बघायला मिळणार आहे. तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, पण तो येलो अलर्ट पावसासाठीचा नसून तो येलो अलर्ट हीट वेव्ह साठीचा आहे. म्हणजे हे एक वॉर्निंग साइन आहे की इथे तापमान जे आहे ते 37-38 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा जाऊ शकतं, असा याचा काही प्रमाणामध्ये अर्थ होतो. आणि म्हणून इथे हा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. पण याच्याच उलट आपण जर बघितलं तर यवतमाळ आणि चंद्रपूर इथे मात्र काही प्रमाणामध्ये आपल्याला जे पाऊस आहे तो बघायला मिळू शकतो. काही प्रमाणामध्ये ज्याला आपण मॉडरेट रेनफॉल म्हणतो किंवा लेस हेवी रेनफॉल टू मॉडरेट रेनफॉल असं ज्याला म्हटलं जातं, तो आपल्याला इथे या भागामध्ये बघायला मिळू शकतो, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये. हा अंदाज आहे 13 तारखेचा. हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेला आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये 2 वेगळे प्रकारचे वातावरण जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. एकामध्ये जसं मी म्हटलं की एका ठिकाणी हीट वेव्ह आहे तर दुसरीकडे आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. आपण 14 आणि 15 तारखेचा काय अंदाज आहे ते सुद्धा बघणार आहोत. 14 तारखेला आपण बघितलं तर हेच आणखीन एक्सटेंड झालेलं आहे. म्हणजे विदर्भामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडेल असं चिन्ह इथे दिसतंय. येलो अलर्ट जो देण्यात आलेला आहे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया इथे आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसासाठीचा. सो इथे सुद्धा पाऊस जो आहे तो पडू शकतो 14 तारखेला. त्याच्यानंतर आपण बघितलं तर बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, घाट्स ऑफ सातारा तिथे सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे. इथे सगळीकडे येलो अलर्ट आहे, पण हा येलो अलर्ट हा पावसासाठीचा येलो अलर्ट आहे. सो इथे तुम्हाला काही प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो असं सध्या हवामान खात्याकडनं सांगण्यात येत आहे, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आणि त्याच्या बरोबर उलट आपण जर बघितलं म्हणजे आता पुण्यामध्ये सुद्धा खरं तर एक विंडी वातावरण असेल असं सध्या वाटतंय, कारण की इथे सुद्धा चिन्ह देण्यात आलेलं आहे. अहिल्यानगर असेल, घाट्स ऑफ पुणे आणि पुणे इथे तुम्हाला काही प्रमाणामध्ये वारं असू शकतं. पावसाळी वातावरण जे आहे, ढगाळ वातावरण जे आहे ते काही प्रमाणात तयार होऊ शकतं असं सध्याच्या घडीला वाटतंय. पण रायगड, ठाणे आणि पालघर, मुंबई आपण बघितलं तर इथे पुन्हा त्यांनी हीट वेव्हचं चिन्ह दिलेलं आहे. सो जसं मी म्हणले की महाराष्ट्रात 2 प्रकारचं वातावरण आपल्याला सध्या बघायला मिळतंय. सो पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड इथे आपल्याला मात्र येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पण इथे हीट म्हणजे तापमान जे आहे ते वाढेल याच्यासाठी हा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता आपण 15 तारखेचं जर बघितलं तर 15 तारखेला मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिथे पुढचे 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उष्णतेसाठीचा, तापमान जे आहे ते वाढेल याच्यासाठीचा, तो आता इथे नाहीये. तिथे आपल्याला ग्रीन रंग बघायला मिळतोय, म्हणजे मॉडरेट हीट असेल किंवा अगदी हीट वेव्ह असेल अशा प्रकारची इतकी गरमी आपल्याला होणार नाही असं याच्यातनं सध्या तरी वाटतंय. पण त्याचबरोबर आपण बघितलं तर सातारा, सांगली, कोल्हापूर, त्याच्यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या सगळ्या ठिकाणी विदर्भ, ऑलमोस्ट अख्ख्या विदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळते की इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सध्याचं हे वातावरण जे आहे ते अत्यंत अनस्टेबल झालेलं आहे, अनप्रिडिक्टेबल झालेलं आहे. आणि महाराष्ट्रात 2 ठिकाणी आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण बघायला मिळतंय आणि सध्या अलर्ट्स जे आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहेत. आता यासाठीच हवामान विभागानं काय सांगितलेलं आहे, त्यांचं ट्विट काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत.
सो के.एस. होसाळीकर जे आहेत ते हवामान खात्याचे प्रमुख राहिलेले आहेत. त्यांनी सुद्धा हवामान खात्याचे हे मॅप्स जे आहेत ते ट्विट करून काय सांगितलेलं आहे तर 13 ते 16 मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, महाराष्ट्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विदर्भात काही भागात व 13-14 मार्च दरम्यान उत्तर कोकणात काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. मिश्र तीव्र हवामान घटना आहेत त्याच्यामुळे काळजी घ्या असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. सो मी जसं म्हटलं की एक मिक्स्ड वेदर, एक मिक्स्ड वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून हे अलर्ट्स जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर घराच्या बाहेर पडणार असाल तर हवामान खात्यानं जी ॲडवायझरी काढलेली आहे किंवा त्यांच्या जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन जरी बघितलं तरीही तुम्हाला हे दिसेल की हवामान खात्यानं हे सांगितलेलं आहे की दुपारच्या वेळेला बाहेर पडू नका. तुमचं जर काम असेल तरच बाहेर पडा. बाहेर जाताना सुद्धा कशा पद्धतीनं काळजी घ्यायला हवी ते सुद्धा त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये स्कार्फ कॅरी करणं असेल, सनग्लासेस कॅरी करणं असेल, सनस्क्रीन लावणं असेल, या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. उन्हाच्या झळा, उन्हाचे चटके लागू शकतात. त्याच्यामुळे जितकं कवर्ड आणि शेल्टर्ड तुम्ही राहू शकाल दुपारच्या वेळी तितकं तुम्ही राहा असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. जिथे जिथे हीट वेव्ह आहे आणि अर्थात जिकडे आता पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे तिथे सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हा पाऊस पडून गेल्यानंतर पुढचे जे दिवस असतील त्या दिवसांमध्ये आणखीन गरम होण्याची शक्यता आहे. आणखीन तिथलं टेम्परेचर जे आहे ते वाढू शकेल. 37, 38, 40, 42 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं असं सुद्धा अनेकदा आपण याच्या आधी झालेलं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे जरी पाऊस पडला आणि जरी तुम्हाला काही वेळासाठी दिलासा मिळाला तरीही त्याच्या पुढचे दिवस जे आहेत तिथे मात्र जास्त गरम होणार आहे. हे कुठेतरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच हा पाऊस जरी आला तरी सुद्धा तुम्ही सगळ्या या टिप्स ज्या हवामान खात्यानं दिलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि तशाच प्रकारे वागा. आणि जर काम नसेल तर दुपारी घराच्या बाहेर पडू नका. हे फॉलो करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला असेच व्हिडिओज बघायला आवडतील का आणि हे का होतंय म्हणजे हीट वेव्हच्या मध्येच पाऊस का पडतो हे सगळंही तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तसे व्हिडिओज आम्ही नक्की तुमच्यासाठी घेऊन येऊ. बघत राहा मुंबई तक.